नमस्कार. समाज कल्याण वसतिगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा कट, रेकॉर्डिंग व्हायरल, संतप्त विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अंतर्गत वादातून विद्यार्थिनीच्या जेवणात किंवा पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला असून संबंधित संभाषणाची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुट्टीचा कालावधी असतानाही वैद्यकीय व इतर अभ्यासक्रमांच्या तब्बल 22 विद्यार्थिनी वसतिगृहात वास्तव्यास होत्या. या विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे कारस्थान झाल्याची बाब विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र केवळ सेवेतून मुक्त करणे पुरेसे नसून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. सुरुवातीला वसतिगृहात 3 तास आंदोलन केल्यानंतरही दखल न घेतल्याने विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचे नियोजन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींनी दिला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि प्रशासनाची जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार. आमच्याकडे त्यांचे प्रूफ पण आहेत. जी मावशीने आम्हाला हे सांगितलेलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलेली, त्यांच्याजवळ ती व्यक्ती येऊन सांगायची की मुलींचं असं असं करायचंय, पाण्यात विष टाकायचंय आणि जेव्हा विष टाकू तेव्हा मी कॅमेरे बंद करून देईल असं ती व्यक्तीने सांगितलं आहे. जया मावशी, त्या स्वयंपाकाच्या मावशी, त्यांनी आमच्या कानावर टाकलं तेव्हा आम्ही ही ऍक्शन घेतली. आम्ही रोज रेकॉर्डिंग करायचो सर. 15 दिवसांची ती व्यक्ती प्लॅनिंग करत आहे की मुलींच्या पाण्यामध्ये विष टाकू आणि सगळ्या मुलींना मारून टाकू असा तिने प्लॅन केलेला आहे. जी मावशी आहे तिला आम्ही सपोर्ट करतो किंवा ती मावशीने आम्हाला सांगितलं सर लवकरात लवकर कळवलं, नाहीतर सर आज 22 मुलींचा जीव गेला असता सर. कुंदन पावराला अटक लवकरात लवकर करायलाच पाहिजे सर. आणि आम्हाला लेखी पाहिजे. आमच्या जीवाचं जर जास्त कमी झालं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला या गोष्टीची लेखी पाहिजे सर. कारण की रात्री ड्युटीला किंवा कॉलेजला बाकी मुली एकट्या जातात सर. जे नर्सिंगचे स्टुडंट ते सुद्धा एकटे येतात. हिने अर्ध्या रस्त्यात सर जर काय केलं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला ही गोष्टीची लेखी पाहिजे सर. आणि ती व्यक्तीला तात्काळ अटक करायला पाहिजे. तर आम्ही सगळ्या वरिष्ठांना कळवलं होतं तर कोणीच काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आम्हाला इथे नाईलाजाने बसावे लागतंय आणि आम्हाला आंदोलन आणि सर प्रॉपर टार्गेट केलं जात आहे सर मुलींना की कोण बोलतंय असं. आणि आम्ही फोन करून सांगतो तर आम्हाला विचारता की तुम्ही कोण बोलताय सर. सगळ्या मुलींचे आहे ना, मग सगळ्या मुली बोलताय तर नाव का विचारताय तुम्ही? आणि सर आम्ही त्यांना सांगतो ते सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा. सर आम्ही अभ्यास करायला तर आलेलो आहे सर. इतक्या लांब लांबून आलेले सर पोरी, इतक्या लांब लांबच्या, कोणी शिरपूरच्या, नाशिकच्या, सगळ्या इतक्या लांबच्या पोरी आल्या. आमच्या पालकांनी आम्हाला इथं का हे केलंय सर? त्यांनी आमच्यावर विश्वास केला. हॉस्टेलमध्ये सेफ्टी राहते. कुठली सेफ्टी सर? इथं आमचा घात करायला हे टळत नाही. कुठली सेफ्टी सर? आम्हाला न्याय पाहिजे. ती व्यक्ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे. कोणाच्या खुर्च्या गेल्या तरी चालेल पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आम्ही आंदोलन थांबवणार नाही.